आता एक मोठी बातमी आमदार जितेश अंतापूरकर यांच्या संदर्भातील आहे। आगामी विधानसभा काँग्रेसकडूनच लढणार असल्याचं म्हणत अंतापूरकर यांनी सेना प्रवेशाच्या बातम्या अपप्रचार असल्याचं म्हटलंय। याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगचा आरोप असलेले जितेश अंतापूरकर यांनी काही दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली होती आणि यानंतर ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगलेल्या होत्या। मी आहे त्या पक्षातच आज आहे, काँग्रेसमध्येच आहे, माझी कुठली भूमिका नाही। हे जे आता सध्या पसरवण्याचा जो प्रकार वाढला आहे त्यामुळे कुठेतरी निश्चितपणे कुठेतरी त्यांना जे वाटतंय ते त्या बाबतीत मला खेद वाटतं। आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणार, निश्चित लढवणार। मी आहे, माझी लवकरच भूमिका मी जाहीर करेन, परंतु मी ज्या पक्षात आहे आज तिथून तर माझी निश्चितपणे तयारी आहे। आता एक मोठी बातमी आमदार जितेश अंतापूरकर यांच्या संदर्भातील आहे। आगामी विधानसभा काँग्रेसकडूनच लढणार असल्याचं म्हणत अंतापूरकर यांनी सेना प्रवेशाच्या बातम्या अपप्रचार असल्याचं म्हटलंय। याबाबत लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगचा आरोप असलेले जितेश अंतापूरकर यांनी काही दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली होती आणि यानंतर ते शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगलेल्या होत्या। मी आहे त्या पक्षातच आज आहे, काँग्रेसमध्येच आहे, माझी कुठली भूमिका नाही। हे जे आता सध्या पसरवण्याचा जो प्रकार वाढला आहे त्यामुळे कुठेतरी निश्चितपणे कुठेतरी त्यांना जे वाटतंय ते त्या बाबतीत मला खेद वाटतं। आगामी विधानसभा निवडणूक आपण लढवणार, निश्चित लढवणार। मी आहे, माझी लवकरच भूमिका मी जाहीर करेन, परंतु मी ज्या पक्षात आहे आज तिथून तर माझी निश्चितपणे तयारी आहे।